नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. तर ॲक्च्युली आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या 2-3 गोष्टींबद्दल बोलणार आहोत. तर पहिल्यांदा तर पैसे वाढतात कसे, आपला चॅनलच थोडा फायनान्शियल आणि बाकी गोष्टींसंदर्भात आपण चर्चा करत असतो. तर मित्रांनो, आपण तर छोटी लोक आहेत. आपण FDमध्ये पैसे टाकतो, कोणी शेअर्स खरेदी करतो, कोणी प्रॉपर्टी खरेदी करतो आणि अशा हिशोबाच्या या गोष्टी घडत असतात. तर मित्रांनो, मला आता लेटेस्ट माहिती जी मिळाली त्यानुसार काही लोक अजून एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिटर्न्स पण मिळतात ह्या आशेने या ठिकाणी इन्व्हेस्ट करत असतात. तर ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिटर्न्स काय असतात तर ते तुम्ही जाणून हैराण व्हाल. आणि ते रिटर्न्स असतात महिन्याला 5%. ठीक आहे, आणि महिन्याला 5% आणि ह्या इन्कमवर कुठलाही TDS नसतो, कुठला इन्कम टॅक्स तुम्हाला द्यावा लागत नाही. आहे ना इंटरेस्टिंग? अशी इन्व्हेस्टमेंट जी तुम्हाला 60%चे रिटर्न पण देईल, कुठलाही टॅक्स पण द्यायचा नाही आणि ती एकदम आपण मोठ्या काही प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करू. असे प्रोजेक्ट्स जे इंटरनॅशनली चालतात, जे गुगलसोबत आणि इतर गोष्टींसोबत त्यांचं टायअप असतं मित्रांनो. तर अशा ठिकाणी हे मोठे लोक इन्व्हेस्ट करतात आणि ज्यावेळी छोट्या छोट्या गोष्टींची वेळ येते इन्व्हेस्टमेंटची किंवा बाकी गोष्टी असतात त्यावेळी ह्या गोष्टी टाळल्या जातात. जे ट्रॅडिशनली जी गोष्टी आलेल्या आहेत, FD असेल, गोल्ड असेल, त्यानंतरून काही जमीन घेणे, रिअल इस्टेट म्हणूया आपण त्याला, बेसिकली ह्या गोष्टी टाळल्या जातात. शेअर खरेदी करणं टाळलं जातं आणि हे लोक अशा मोठ्या गोष्टींमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात जिथून आपल्याला मिळतात 60% रिटर्न, वार्षिक 60% रिटर्न. तर हे खूप भयानक गोष्ट आहे मित्रांनो. तर अशा आमिषांना बळी पाडण्यापासून लोकांनी थोडंसं बाजूला राहिलं पाहिजे. अशी कुठलीही गोष्ट ह्या जगात अस्तित्वात नाही आहे की तुम्हाला कुठले कष्ट नाही करायचे आणि तुम्हाला कोणीतरी 60%चे रिटर्न आणून देणार आहे. हे इम्पॉसिबल आहे. तुम्हाला कष्ट काढावे लागेल, थोडी रिस्क घ्यावी लागेल. जर तुम्ही मार्केटबद्दल विचाराल तर मार्केटमध्ये सुद्धा जर तुम्ही रिस्क घेणार असाल तर तुम्हाला ते रिटर्न्स मिळू शकतील. आणि हे जे रिटर्न्स आहेत ते व्हॅरी करतील. रिस्क तुमची असेल, नॉलेज घ्यावं लागेल, काही ट्रबल येतील, त्याच्यात एरर्स येतील, एखादी पोझिशन लॉसमध्ये जाईल, ती ॲडजस्ट करावी लागेल. तर ह्या गोष्टी आपल्याला ॲज रिटेल बिझनेस बाकी करतो त्याप्रमाणे इथे पण तुम्हाला मिळतात. तर अशी कुठलीही स्कीम, मला सांगायचं तात्पर्य आहे एवढं हे करून, अशी कुठलीही स्कीम ज्याच्यामध्ये तुम्हाला असं सांगितलं जाईल की तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही रिटर्न्स मिळतील, आम्ही जागेमध्ये इन्व्हेस्ट करतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, तर ते तुम्ही स्वतःहून करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काही शेअर्स घ्यायचे, स्वतःहून परचेस करा, अभ्यास करा. तुम्हाला काही जमीन परचेस करायची, स्वतःहून करा. काही प्रोजेक्टमध्ये पैसे लावायचे, स्वतःहून तुम्ही अप्रोच व्हा, ना की कोणी सांगतोय म्हणून. बरोबर? तर असे जे स्पॉन्जी स्कीम्स असतात हे ऑपरेट कसं होतं आणि हे वर्कआउट कसं होतं याचं मी तुम्हाला एक थोड्याशा सोप्या शब्दात, आपल्या नॉर्मल शब्दांमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, हे होतं कसं, ज्यावेळी आपण म्हणजे स्पॉन्जी स्कीम्सवाले काय करतात, एक प्रोडक्ट बनवतात. जसं ते टॉरेसला झालं, मुंबईचं जे टॉरेस घोटाळा आहे, ह्या टॉरेस घोटाळ्याचं जे झालं ते सेम पद्धतीने असे तुम्हाला मोडस ऑपरेंडी मिळते की कुठलं तरी एक प्रोडक्ट जे थोडंसं रेग्युलरपेक्षा थोडंसं असं हवं असं वाटणार आहे आणि काहीतरी वेगळं आहे, ते नॉर्मल नाही आहे. म्हणजे आता समजा त्या टॉरेसच्या केसमध्ये त्याच्यामध्ये डायमंड मिळत होते. डायमंड ते लोकांना माहीत होतं खोटे आहेत, पण त्यांना ते प्रिशियस स्टोन्स म्हणून त्यांना ते दिले जात होते. तसं आता ह्या काही घोटाळ्यांमध्ये कसं होतं की तुम्हाला असं AI ड्रिवन काही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. आमच्याकडे अल्गो आहे, जो अल्गो काम करतो आणि तुम्हाला दिवस रात्र काम करून काही रिटर्न जनरेट करून देतो. तर तो महिन्याला डबल करतो पैसे, तर तुम्हाला 5% द्यायला काय हरकत आहे. ठीक आहे, ही झालं त्यांची पद्धत. आता हे 5%चे जे रिटर्न आहेत, 5%साठी तुम्ही काय करणार, लाख रुपये, 2 लाख रुपये, 10 लाख रुपये गुंतवणार. आता हे 2, 5, 10 लाख रुपये तुम्ही गुंतवले. हे गुंतवल्यानंतर दुसरं कोणीतरी तुम्हाला ते वार्षिक मंथली ते रिटर्न मिळत जाणार. आता हे मिळत गेले की काय होणार, रिटर्न मिळाल्यानंतर तुम्ही दुसऱ्याला सांगणार की असं असं आहे आणि जो तुमचा मेन सूत्रधार आहे ज्याला याच्यात आणायचं आहे तो तुम्ही नवीन जे मेंबर आणणार त्याच्यावर तुम्हाला कमिशन देणार.
ते कमिशन फार हेवी असणार. ते ऑलमोस्ट 10% 20% कमिशन. तर मग सुरुवातीच्या 10 लोकांनी 10 लाख गुंतवले. आता ह्याला किती करायचं, याला 5% द्यायचे 50,000 रुपये प्रत्येक महिन्याला. तर हे 50,000 रुपये त्या ठिकाणी दिले गेले. ठीक आहे, 50,000 रुपये दिले गेले. तर आता याच्याकडे 9.5 लाख रुपये शिल्लक राहिले. तर ते लोक काय करतील, पुढच्या महिन्याभराच्या काळात अजून फार जास्त आणतील. पण आपण पुन्हा प्रत्येकाने 10-10 लाख रुपये आणले, पुन्हा 1 करोड झाले. तर 1 करोडमधले आता पुन्हा त्या पुढच्या 10 लोकांना अजून 50,000 द्यायचे, बरोबर. 50,000 द्यायचे, 2.5 लाख द्यायचे, 5 लाख रुपये द्यायचे. 5.5-6 लाख रुपयाचा खर्च दुसऱ्या महिन्यात आला. आता 1.25 करोड झाले. ठीक आहे, असं करत करत जोपर्यंत मोठी अमाऊंट नाही होत, मोठी अमाऊंट, तोपर्यंत हे पळून जाण्याचा विचार नाही करणार. मग तुम्हाला थोडे पैसे देत जातील. ठीक आहे, पैसे थोडे देत गेले, थोडे पैसे देत गेले की मग काय होईल की त्याच्यानंतरून मग कुठेतरी ब्रेक होईल सिस्टीम मधलं. कोणीतरी म्हणेल की यार पैसे नाही आले माझ्यामध्ये. मग का नाही आले, तर आपलं अल्गो थोडं फेल झाले, काही EDची त्याच्यामध्ये रेड पडली, काहीतरी झालं आहे, प्रॉब्लेम झाला आहे, काहीतरी मेजर झालं आहे. तर येतील आपल्याला पैसे, काय हरकत नाही. नवीन इन्व्हेस्टमेंट चालू राहतील. तोपर्यंत हा पैसा कुठल्या तरी अशा कंट्रीमध्ये शिफ्ट झालेला असेल, बरोबर. जर तिथून पुन्हा आणणं इम्पॉसिबल. ठीक आहे, हवाल्यामार्फत कुठला मार्ग जे पण आपला व्हायचा आहे तिथून तो पैसा तुमचा अदर कंट्रीमध्ये गेलेला असेल आणि हा व्यक्ती लास्ट स्टेजला त्या कंट्रीमध्ये जाऊन बसणार. मग तुम्ही लटकणार. ठीक आहे, मग जागे होणार. मग आता ज्यांनी ब्लॅकने आणलं आहे त्याची चुप्पी, कारण तो बोलू नाही शकणार की हे माझ्यापुढे पैसे एवढे आले कुठून. ठीक आहे, जे रिटेल कस्टमर आहेत, ज्यांनी काही लोन बिन केलं, FD केलं, ते FIR करतील. त्यांना असे दाबून टाकण्यामध्ये काय फार मोठी गोष्ट नाही. ठीक आहे, त्या अशा गोष्टी चालत राहतील. माझं अवेअर करायचं काम आहे. असं कुठल्या जगात कुठली फुकट गोष्ट नाही मिळत. जिथं बँका तुम्हाला 7-8% व्याज देतात, रिअल इस्टेट 8-10% वाढते, बाकी गोष्टी तुम्हाला 10-12-15% म्युच्युअल फंड देत असतील. तर अशी कुठली गोष्ट आहे तुम्हाला 60% देईल, तर इम्पॉसिबल. असं कुठलं होत नाही. काम करावं लागतं, कष्ट करावे लागतात, काही रिसर्च करावा लागतो आणि त्याच्यानंतर या गोष्टी साध्य होतात. तर मित्रांनो, सावध राहा, अवेअर राहा आणि अशा गोष्टींपासून दूर राहा. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. अवेअरनेससाठी हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. तुम्हाला जर कोणाची काळजी असेल, काही लोक अशा गोष्टींमध्ये असतील, तर तुम्ही प्लीज त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो.